नाही, काल दुपारी 9 सप्टेंबरला दुपारी आमच्या इथे जे अंमलदार आहेत समीर शेख यांना ही इन्फॉर्मेशन आली होती की कामठी रोड नाका नंबर 2 इथे जयस्वाल नावाचा एक बार अँड रेस्टॉरंट आहे, त्याच्यावर एक ओयो हॉटेल नावाचं एक ओयो हॉटेल आहे. त्या ठिकाणी हॉटेल मालिक आणि एक सय्यद उर्फ सोनू अली नावाचा व्यक्ती हे मिळून देहव्यापारी व्यवसाय चालवतात. अशी माहिती प्राप्त झाल्याने आम्ही रेड करण्याचे ठरवून एक आमचा बोगस ग्राहक त्या ठिकाणी पाठवला, ज्यांनी सय्यद उर्फ सोनू अलीशी कॉन्टॅक्ट करून मग त्या हॉटेलमध्ये गेला असता हॉटेलमधील मॅनेजर आणि त्यावेळी उपस्थित हॉटेल मालकाच्या पत्नी यांनी त्यांना पहिल्या माळ्यावरील रूम नंबर 16मध्ये एक मुलगी प्रोव्हाइड केली आणि ती रेड कारवाई झाली. या रेड कारवाईमध्ये एकूण 4 लोकांना आम्ही आरोपी बनवला आहे. एक तर हॉटेल मालक ज्याच्या नावाने गुमस्ता होता मनीष पालसिंग राजपूत, त्याची पत्नी सीमा राणी मनीष पालसिंग राजपूत. मॅनेजर हा विधी संघर्ष बालक आहे, 17 वर्ष त्यांनी वय सांगितलं, पण ते थोडी डाऊटफुल वाटतं मला. तुम्ही मोबाईलवर ओरिजिनल आधार कार्ड त्यांनी दाखवलं नाही, जे मोबाईलवर दाखवलं त्यामध्ये थोडंसं जन्मतारखेशी छेडछाड केली असावी असा एक संशय आहे. त्याबद्दल मी यशोधरनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे साहेब यांना माहिती दिली आहे. आणि चौथा आरोपी जो आहे तो काल आम्ही त्याचा शोध घेतला, तांत्रिक माहिती घेऊन सुद्धा शोध घेतला, पण तो मिळाला नाही. जो सोनू उर्फ सय्यद अली, असे 4 आरोपी आहेत. या कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल जो जप्त करण्यात आलेला आहे तो विविध आरोपीचे मोबाईल फोन, जिथला DVR आणि इतर जे रेड कारवाईमध्ये जे साहित्य मिळालं असा तो जवळजवळ 1.5 लाखाचा 1,50,000चा मुद्देमाल जप्त करणार. या कारवाईमध्ये मी स्वतः होतो, माझ्यासोबत बाकी टीममध्ये पोलीस अंमलदार समीर शेख, शेषराव राऊत, अश्विन भांगे, कुणाल मसराम, नितीन वासने, किशोर ठाकरे, महिला अंमलदार आरती चव्हाण, पूनम शेंडे असा स्टाफ आमच्यासोबत हजर होता काल आणि त्यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली. महिला जी आम्हाला मिळाली, महिलेची वय जवळपास 37 वर्ष होती. ही मूळची मुंबईची राहणारी आहे. तिथे ती डान्स बारमध्ये सुद्धा काम करत होती अशी माहिती तिने दिली. आणि तिला 2 मुलंसुद्धा आहे, एक मुलगा मुंबईला राहतो आणि एक इथे कपिलनगरला त्या महिलेसोबत राहतो अशी तिने माहिती दिली. आणि 2 वर्ष आधी ती नागपूरला आली होती. आधी नागपूरला आल्यानंतर त्या मुलीची एक चुलत मावशी जी इथे राहते आणि ती गंगा जमुनामध्ये सुद्धा काम करते अशी तिने माहिती दिली. आणि त्या मावशीच्या रेफरन्स थ्रू ती या आपल्या नागपूरमध्ये या व्यवसायात नव्हती असं तिने सांगितलं.